सप्तमनचे का? मिश्रा सर, मनीष सर, लांजेवार सर, बरं ठीक आहे. माझे सगळे परीक्षक मित्र, ओके. प्रायोजक, आयोजक आणि आम्ही आणि नवीन ज्यांना उभारे मिळणारे असे दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, संगीतकार, लेखक, मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो. मी रंगमंचावरच्या या आयोजकांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण अशा विषयावरच्या लघुपट कॉम्पिटिशन आयोजित करणं आणि त्याला एवढा चांगला भरभरून प्रतिसाद मिळणं हेच या स्पर्धेचं यश आहे. खरं तर मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत, पण माझं फ्लाईट असल्यामुळे मला फारसं बोलता येणार नाहीये. पण एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, सध्या खूप गोष्टी आपल्या तरुणांना भेडसावत आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर अंमली पदार्थाचं सेवन. त्याच्या विळख्यात तरुण पिढी खूप अडकत चालली. त्या तरुण पिढीमध्ये आपण पण आहोत, कारण आपल्यातले बरेच लोक सिगरेट ओढतात, आपल्यातले बरेच लोक तंबाखू खात असतात आणि हळूहळू या बिडी सिगरेटचं, तंबाखूचं रूपांतर एमडी, गांजा याच्यामध्ये कधी होईल, कसं होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आपली आजची तरुण पिढी, आपण नेहमी म्हणतो, इलेक्शन आलं की आपण असं म्हणतो की आपण वोट केलं पाहिजे, कारण आपली तरुण पिढी हे भारत घडवणार आहे, भारताचं भविष्य आहे. पण माझं असं म्हणणं आहे की नुसतं इलेक्शन पुरतं भारताचं भविष्य घडवणारी तरुण पिढी नाहीये, तर रोज चांगलं काम करून भारताचं भविष्य घडवणारी आपली तरुण पिढी. आपल्या आजूबाजूला जर समजा कोणी या अंमली पदार्थाचं सेवन करत असेल तर त्यापासून त्याला परावृत्त करा आणि तुमच्यापैकी कोणाला समजायच्या सवय लागल्या असतील तर स्वतःहून याच्या बाहेर पडायचा प्रयत्न करा. ओपनली बोला आई-वडिलांशी, भावा बहिणीशी, जवळच्या मित्राशी. यांच्यापैकी कोणाशी तुम्ही बोलू शकला नाही तर सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला गुरु. आपण आपल्या गुरुला खूप गोष्टी शेअर करू शकतो आणि गुरु हा एकमेव असा व्यक्ती आहे जो आपल्याला संकटातनं दूर नेऊ शकतो. आयडी टाकली मला. तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती, मूवी टाइम आयडी टाकली. अंमली पदार्थाचं सेवन, मगाशी मनीष सर सांगत होते, अंमली पदार्थाच्या सेवनामध्ये एखादा तरुण तरुणी अडकली तर त्यातनं बाहेर पडणं खूप मुश्किल होतं. मग अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बाहेर पडणं मुश्किल होतं, अशा ठिकाणी आपण जायचंच कशाला? आपल्याला माहिती असतं ना की समोर